आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच, छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील सरांचा कौलापूर कुस्ती केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य सत्कार. कौलापूर प्रतिनिधी कौलापूर येथील उशांत क्रीडा व्यायाम मंडळ संचलित कौलापूर कुस्ती केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच व छत्रपती पुरस्कार प्राप्त उत्तमराव पाटील सर यांचा भावुक आणि उत्साही वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला. हा सोहळा आमदार महेशदादा लांडगे हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रम प्रसंगी कुस्ती केंद्रातील मल्लांनी उत्तमराव पाटील सरांचे अत्यंत श्रद्धेने पायपूजन करून त्यांना गुरुवंदना दिली. प्रमुख उपस्थितांची नोंद. या सोहळ्याला उशांत क्रीडा व्यायाम मंडळाचे उपाध्यक्ष पैलवान विष्णू माळी, खजिनदार श्री प्रकाश माळी, माजी सरपंच व चेअरमन दूध डेअरी NIS, कुस्ती कोच व मंडळाचे ट्रस्टी पैलवान सुशांत जाधव, खटावचे राहुल यादव यांच्यासह मंडळाचे सर्व विश्वस्त आणि कुस्ती केंद्रातील बहुसंख्य खेळाडू मल्ल उपस्थित होते. मनोगत आणि भाषणे. प्रास्ताविक. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पैलवान सुशांत जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. केंद्राच्या प्रगतीचा आढावा. मंडळाचे खजिनदार प्रकाश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात अत्यंत दर्जेदार आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण सुरू आहे. पैलवानांना विविध कुस्तीचे डावपेच शिकवून सर अहोरात्र मेहनत घेत आहेत. सर्व मल्लांनी या मार्गदर्शनाचा आणि कष्टांचा आदर्श घेऊन आपली ध्येय गाठली पाहिजेत. विशेष आकर्षण. कुस्तीपट्टू सई पाटील हिने इंग्रजी भाषेतून आपले विचार मांडून नंतर त्याचे सुंदर मराठीत भाषांतर करून उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंचे विचार. या प्रसंगात आर्यन पाटील, योगेश मोहिते, कृष्णात फडतरे, ओम मुळे, समर्थ पाटील, हर्षल पाटील, विवेक जाधव, पृथ्वीराज मिर्जे आणि युवराज देसाई या खेळाडूंनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पहिले चांगला माणूस बना आणि स्वतःची ओळख निर्माण करा. वजा उत्तमराव पाटील सर. सत्काराला उत्तर देताना उत्तमराव पाटील सरांनी सर्व पैलवानांना अत्यंत मौलिक व प्रेरक मार्गदर्शन केले. गुरुपरंपरेचे महत्त्व. गुरुपरंपरेचा इतिहास सांगताना ते म्हणाले, पुरातन काळापासून आश्रमांमध्ये मुलांना शिक्षण, युद्धकला आणि विविध कलांचे धडे दिले जात असत. महर्षी व्यासांपासून चालत आलेली ही परंपरा मी माझ्या आयुष्यात मनापासून जपली आहे. माझे पहिले गुरु अण्णू आत्माराम पाटील, कैलासवासी गुरु गोविंद सावंत, TG पाटील आणि हयात असलेले दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दिनकरराव सूर्यवंशी सर यांच्यामुळेच माझी जडणघडण झाली. त्यांनी मला संस्कार, व्यवहार आणि कुस्तीकलेचे धडे दिले. पैलवानांना गुरुमंत्र सराव करणाऱ्या मल्लांना उपदेश करताना ते पुढे म्हणाले, जीवनात काय बनायचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे कष्ट करा. तुम्हाला हिंदकेसरी व्हायचे असेल किंवा आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हायचे असेल तर ते नक्की व्हा, पण त्याआधी एक चांगला माणूस बना. शिक्षण आणि कुस्ती या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालल्या पाहिजेत. आयुष्यात कोणाचा मुलगा म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दाखवा. तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी NIS प्रशिक्षित दीपक पाटील, सुहास पाटील आणि सुशांत जाधव हे उत्तम प्रशिक्षक लाभले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण फायदा घ्या. आभार प्रदर्शन. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार पैलवान आकाश सावंत यांनी मानले. हा संपूर्ण सोहळा कुस्ती क्षेत्रातील उत्साह वाढवणारा आणि खेळाडूंना नवीन ऊर्जा देणारा ठरला.